त्यानंतर बीडमधून एक मोठी बातमी येते। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी सुदर्शन घुलेच्या नातेवाईकांची चौकशी केली जाते। तीनही फरार आरोपींच्या नातेवाईकांची चौकशी होणार आहे आणि नातेवाईक आरोपींच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली आणि त्यामुळे सीआयडीकडनं आरोपींचा शोध सुरू असताना त्यांच्या नातेवाईकांची आता चौकशी केली जाते। सुदर्शन घुले याच्या घरच्यांची आणि नातेवाईकांची कसून चौकशी होणार आहे आणि फरार तीनही आरोपींच्या नातेवाईकांची सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडनं कसून चौकशी झाल्याची माहिती सूत्रांकडनं मिळाली आहे। हे आरोपी नातेवाईकांच्या संपर्कात होते आणि हे तीनही आरोपी आहेत का याचा तपास सीआयडीकडनं होत असल्याची माहिती मिळालेली आहे आणि तीनही आरोपींच्या शोधासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत। अधिक माहिती आपण घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आहेत बीडमधनं। सुरेश, तीनही आरोपींच्या नातेवाईकांची घरच्यांची चौकशी झाली अशी जी माहिती मिळाली आहे, काय सांगाल? संतोष देशमुख हत्या प्रकरणातील जे फरार असलेले 3 आरोपी आहेत त्यात सुदर्शन घुले यांच्या घराची चौकशी आता चालू आहे। त्यांच्या घरी देखील भेट दिली, विशेष म्हणजे नातेवाईक आई-वडील यांच्याकडून देखील माहिती काढण्याच्या अनुषंगाने प्रयत्न सुरू आहे। या अगोदर जर आपण बघितलं तर वाल्मिक कराड यांच्या अटकेच्या संदर्भात सीआयडीने सर्वच प्रयत्न केले होते। त्यांना वाल्मिक कराड यांनी काल शरण आल्यानंतर आता 3 आरोपीवरती सीआयडीने आता लक्ष केंद्रित केले। यामधील जे फरार आरोपी आहेत सुधीर सांगळे, त्याचबरोबर कृष्णा आंधळे आणि सुदर्शन घुले या 3 आरोपीच्या घरी जाऊन देखील चौकशी केली जाते। त्याचबरोबर त्यांच्या संबंधित जे काही मित्रपरिवार आहेत त्यांच्याकडून देखील काही माहिती मिळते का हे देखील पाहिलं जातं। विशेष म्हणजे हे दुसऱ्या राज्यामध्ये गेल्याचे देखील सीआयडीला तशा पद्धतीचे सूत्र मिळाले होते। त्या अनुषंगाने पथकं देखील तयार केलेले आहेत। विशेष म्हणजे कर्नाटक या ठिकाणी ऊसतोड मजूर खूप मोठ्या प्रमाणात आहेत, त्या ठिकाणी देखील गेले असल्याची शक्यता वर्तवली जाते आणि तिकडे देखील पथक पाठवण्यात आले। मध्य प्रदेशमध्ये देखील पथक पाठवण्यात आले आणि आता जे 3 फरार असलेले आरोपी आहेत त्यांच्या अटकेच्या अनुषंगाने आता सीआयडीने जी यंत्रणा आहे ती खूप मोठ्या प्रमाणात त्या दृष्टिकोनातून चालवत असल्याचं आपल्याला देखील पाहायला मिळते। विशेष म्हणजे आपण जर बघितलं तर कालपर्यंत वाल्मिक कराड यांच्या अटकेच्या दृष्टिकोनातून सीआयडी प्रयत्न करत होती, पण आज आता वाल्मिक कराड यांनी शरण आल्यानंतर आता ह्या 3 आरोपींच्या मुसक्या आवळण्याच्या अनुषंगाने सर्वतोपरी प्रयत्न हा सीआयडी कडून केला जातोय। बरोबर सुरेश, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी। नमस्कार, मी श्वेता, तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत। बुलेटिनमध्ये स्वागत। आणि आता बातमी आहे, राज्यभर गाजत असलेल्या बीडच्या खंडणी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातला संशयित वाल्मिक कराड सीआयडीला शरण आलाय। सीआयडीला 20 दिवस वाल्मिक कराड सापडला नाही आणि तो थेट सीआयडी कार्यालयामध्ये हजर झाला। या सगळ्या प्रकारामुळे गंभीर प्रकरणातला आरोपी न सापडल्यामुळे सीआयडीवर मोठी टीका झाली। आता संतोष देशमुख प्रकरणातले आणखी 3 आरोपी फरार आहेत। आता हे 3 आरोपी तरी सीआयडी पकडणार की हेही आरोपी हजर होणार असा प्रश्न विचारला जातोय। तर खंडणी प्रकरणातला आरोपी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातला संशयित वाल्मिक कराड काल पुण्यातील पाषाण रोड इथल्या सीआयडीच्या मुख्यालयामध्ये हजर झाला आणि त्यानंतर सीआयडीच्या कार्यक्षमतेवरतीच किंवा कार्यपद्धतीवरतीच प्रश्नचिन्ह निर्माण केले जाते। गेल्या 20 दिवसांपासून वाल्मिक कराडच्या शोधात आहे सीआयडी, किंवा इतके दिवस मग तो कसा काय सापडला नाही आणि तर जर तो पुण्यातच होता तर मग सीआयडीला तो का सापडला नाही। त्यासोबत आणखी 3 आरोपी संतोष देशमुख हत्या प्रकरणातले फरार आहेत, मग त्यांना सीआयडी कशा पद्धतीनं शोधणार की ते तिघं सुद्धा शरण येणार असे प्रश्न आता विचारायला लागलेत। आरोपी न सापडल्यामुळे सीआयडीवरती मोठी टीका झाली। त्यानंतर आणखी 3 आरोपी फरार आहेत आणि हे 3 आरोपी तरी सीआयडी पकडणार का असा प्रश्न विचारला जातोय। अधिक माहिती आपण घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव बीडमधून आपल्या सोबत आहेत। सुरेश, सगळ्या घडामोडी आपण वेळच्या वेळी यातले अपडेट जाणून घेतोय। आताचे ताजे अपडेट तुमच्याकडे काय आहेत? संतोष देशमुख हत्या प्रकरणातील जे 3 फरार असलेले आरोपी आहेत त्यांच्या अटकेच्या अनुषंगाने आता गावकऱ्यांनी जे मसाजोगचे गावकरी आहेत त्यांनी जलसमाधी आंदोलन देखील सुरू केलेलं आहे। विशेष म्हणजे आपण जर बघितलं तर या अगोदर खंडणी प्रकरणातले जे आरोपी आहेत वाल्मिक कराड यांना काल सरेंडर झाला आणि त्यांना काल न्यायालयात देखील हजर करण्यात आलं। मात्र जे मुख्य आरोपी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आहेत त्यामध्ये सुदर्शन घुले हा देखील अद्याप फरार आहे। गेल्या 22 दिवसापासून हे आरोपी का सापडत नाहीत या अनुषंगाने आता गावकरी देखील आक्रमक झालेले आहेत। त्यांनी जलसमाधी आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे आणि आरोपींना तात्काळ अटक करावी अशी देखील मागणी केली जाते। मात्र काल जर एकंदरीत आपण जर बघितलं तर खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांना केज
मसाजमध्ये आणल्यानंतर मोठ्या प्रमाणात जमाव देखील त्या ठिकाणी जमलेला होता. त्या ठिकाणी पोलिसांना त्या जमावाला पांगवण्यासाठी सोमनी लाठीचार्ज देखील करण्यात आला आणि त्यानंतर न्यायालयानं त्यांना 14 दिवसाची जी आहे ती पोलीस कोठडी दिली. त्यानंतर वाल्मिक कराड यांना बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये CIDच्या कोठडीमध्ये ठेवण्यात आले. त्यांची आज कसून चौकशी केली जाते. विशेष म्हणजे आज 11 वाजल्यापासून आता त्यांच्या चौकशीला सुरुवात होईल आणि चौकशी झाल्यानंतर एकंदरीतच ही तिन्ही प्रकरणाची कशा पद्धतीने लिंकेज आहे. खंडणीचं प्रकरण हे अगोदर घडलेलं होतं आणि त्यानंतर संतोष देशमुख हत्याचं प्रकरण घडलं होतं. या तिन्ही प्रकरणाचं काही लिंकेज आहे का हे देखील यामधून तपासलं जाणार आहे. आणि जे सुदर्शन घुले नावाचा जो काही आरोपी आहे तो सुदर्शन घुले नावाचा आरोपी हत्येच्या प्रकरणात देखील आहे आणि तो खंडणीच्या प्रकरणात देखील आहे. त्यामुळे या आरोपींच्या शोधाच्या अनुषंगाने वाल्मिक कराड यांच्याकडून काही नव्यानं आणखी काही माहिती मिळते का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्याचबरोबर रात्री ज्यावेळेस या ठिकाणी वाल्मिक कराड यांना बीड शहर पोलीस ठाण्याला आणलं त्यावेळेस या अगोदर जे पकडलेले 4 आरोपी होते त्यांना दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे. त्यामुळे या आरोपींचा एकमेकांमध्ये कुठलाही संपर्क होऊ नये आणि त्यातून तपासाच्या अनुषंगाने व्यवस्थित माहिती मिळावी अशा अनुषंगाने देखील CIDचा तपास करते. श्वेता. सुरेश, या सगळ्या अपडेट्ससाठी धन्यवाद आणि वेळोवेळी याची माहिती आपण घेत राहूच. तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार असलेल्या आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी आज मस्साजोगवासीय जलसमाधी आंदोलन करतायत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर इथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलाय. कालच संतोष देशमुख यांच्या बहिणीनं दिलेली प्रतिक्रिया आपण ऐकली. आजचा आम्ही शेवटचा दिवस देतोय या आरोपींना अटक करण्यासाठी, नाहीतर उद्यापासून आम्ही काय करायचं ते ठरवू. आणि आज आता मसाजोगचे सगळे ग्रामस्थ आहेत ते जलसमाधी आंदोलन करतायत. इतर जे आरोपी आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणातले त्यांच्या अटकेच्या मागणीसाठी म्हणून ग्रामस्थांकडनं हे आंदोलन केलं जात आहे.